नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली. माऊली, या वारीत काल बंधुभेट झाली आणि संपूर्ण वातावरणात मायेची, आनंदाची एक नवी लहर पसरली. आता जसजशी पंढरी जवळ येते तसतसं या वारीचं देखणेपण, आत्मीयता, भावभक्ती शिगेला पोहोचतीये. प्रवास कसा सुरू केला, मनात कोणतं गाऱ्हाणं घेऊन पाय निघाले होते, या कशाचा आता संबंध शेष राहिला नाही. 100-200 किलोमीटरचा प्रवास कधी झाला, त्या परमात्म्यानं तो कसा उद्धरून घेतला, याचा त्या हरिनामात विसरच पडलाय आपल्याला. आता माझं तुझं आपल्यापुरतं असं काही दिसेनासंच झालंय. कानात नकळत रामकृष्ण हरीचा नाद गुंजतोय. मनात आणि ओठात मीच्या आधी माऊलीचा प्रेमळ स्वर नांदतोय आणि डोळ्यात आता ते सावळं चैतन्य अधीर होऊन दिसतंय. आपण शब्दवारी करतोय तर जीवाची ही अवस्था आहे, तर प्रत्यक्ष त्या मार्गावर जे मार्गस्थ आहेत, या प्रेमळ भेटीचे याची देही याची डोळा साक्षीदार होणार आहेत, त्यांची अधीरता तर काय वर्णावी. अहंकाराला निवळून भक्तीचा झरा मनात वहावत ठेवतो, म्हणून तर या हरिनामाचा महिमा कालातीत आहे. परिस्थिती, काळ, सुखदुःख या सगळ्याच्या पुढे, या सगळ्याच्या कित्येक पट थोर असं हे हरिनाम आहे. आणि अर्थातच या सोहळ्याचा आत्मा असलेला तो पांडुरंग. म्हणून तर तुकोबा म्हणाले ना, तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा. या मायाजळातून सुटायचं तर जीव कासावीस होणारच. हाल अपेष्टा, संघर्ष, कित्येक प्रकारचे आघात सोसतच ही वाट तारून नेणार आहे आपल्याला. पण संपूर्ण मुक्तीची, विरक्तीची सीमा गाठायची तर वाटेतले दगडधोंडे वगळून कसं चालेल. आणि हीच वाट सुखकर करेल ती सावळी विठाई. संत निळोबाराय सांगून गेले तसं, विठोजी कृपेचा सागर दीनबंधू करुणा कर. विठोजी कृपेचा सागर दीनबंधू करुणा कर. म्हणून या स्तवित संत होऊन याचे चरणी रत. म्हणून या स्तवित संत होऊन याचे चरणी रत. उपेक्षुनियान सांडी कोणा शरणाता थोरा लहाना. उपेक्षुनियान सांडी कोणा शरणाता थोर लहाना. निळा म्हणे धरिले हाती तया मगन सोडी कल्पांती. निळा म्हणे धरिले हाती तया मगन सोडी कल्पांती. ज्याला देवानी आपलं म्हणलं, त्याच्या प्राक्तनातल्या सगळ्या अडचणी त्या तेजात सहज विरून जातात, हेच खरं. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी.